तर राम मंडळी तुम्हाला भाऊ आहे ना रेडी आंबोडीन चाळवर तर का बरं आज आपल्या कैच्या उचलना होत्यात म्हटलं चला उचली गोत मग काय कैच्या रेडी कयात लगेच पूजा बिजा करण्याला पप्पू भाऊनी पूजा करी किती मस्त की पाणी बिणी टाक आरती बिरती काही नारळ बिरं फोडण्याला आहे मतलब की पूजा काही लगेच आपला पप्पा भाऊनी सत्कार काय ना भाऊ एकदम भारी वाटणं लय भारी वाटणं एवढं अशा क्षण आनंद दि जातच भाऊ प्रत्येक ना जीवनात अशा क्षण आला पाहिजे मग काय आपल्याला ना चाळ मला पण मना बी सत्कार करा म्हटलं बरं मग काय इकडे लगे आपला करायच ना सत्कार काय ना पप्पू भाऊनी इकडे पहिले सत्कार झालाच पाहिजे कारण की त्याच्यामुळे आपलं एवढं काम होस मग सत्कार बित्कार काय लगेच कैच्या बिच्या चढाई टाक्यात ना भाऊ कैच्या चढाई की द्यात इकडे एक साईड परलिंगा बी टाकी की द्यात लय भारी वाटणं फुल हवा बिवा चालू होती म्हटलं सपोर्ट थोडंसं लय टाईट टाईट करी होत म्हटलं मग काय लगेच पप्पू वर चढणार परलिंगा टाकायला एक साईड ना त्याला म्हटलं एका तरी उचली राहता अरे म्हटलं एक वातरी नको उचलू दोन्ही हात लाव म्हटलं नाही तर कळ लागाय म्हटलं मग काय कैच्या उचलाय काय लगेच जाळी बी पसराय किती भाऊ आपल्याकडे लगेच जाळी वडणी होती मग जाळी बी पसराय किती म्हटलं आता चला वेल्डिंग करी गोत मग लगेच पप्पू भाऊ लगेच राहुल भाऊ वेल्डिंग लटक ना भाऊ दनादन इकडे लगेच वेल्डिंग करायला भाऊ रातना लय भारी वाटत मग इकडे वेल्डिंग बिल्डिंग करायला गेली लगेच दुसरी चालणार लगेच पत्रा टोकल म्हणून आपल्याकडे एक साईड ना पत्रा बाकी होता पप्पू भाऊ राहुल भाऊ हल स्क्रू मारण तर मी वर स्क्रू मारण तू डबल काम चालू होतं हवा चालू होती मग मस्तपैकी पत्रा बित्रा फिटिंग काय तर वनू घर बनवतो तर लगेच इकडे बच्चे कंपनी आपले बाजीराव लाईनता नाची लय भारी वाटणं त्याला म्हटलं नाच जोरात म्हटलं मस्तपैकी चला मंडळी नवीन पार्ट मा भेटूत नवीन ब्लॉग मा आज ना ब्लॉग मा एवढं